मह्यं ददासि पदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु सीतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपं साग्रजाताय सहगण रघुनाथावितं तं सजीवं तावद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं तं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम। तर आता आज आपला 46वा श्लोक चालू आहे। तर मी प्रयत्न करते हेडवाकडं बोलण्याचा, जे काही चुकलं ते माझं, जे जरा बरोबर आलं ते गुरु महाराजांचं, जे काही चुकलं त्यासाठी मला सगळ्यांनी क्षमा करावं। तर आज 46वा अध्याय आहे। तर ह्याच्यात आपण मागच्या श्लोकापासून आपले हे युधिष्ठिरांचं पाहतोय आपण। का युधिष्ठिर महाराजांचे कनिष्ठ बंधू आहे ना, ते म्हणतात गेल्या श्लोकात, तर ही तर कलियुग आधीच सुरू झालेले आहे, तर ते असं सांगते, तर राज्यातील सर्व नागरिकांना त्याचा चांगलाच दुष्प्रभाव पडला आहे कलियुगाचा। तर तेव्हा त्यांनी आपले वडील आणि बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा निश्चय केला, कोणी युधिष्ठिर महाराजांनी। तर आता आपण 46वा श्लोक पाहूया। 46व्या श्लोकात युधिष्ठिर महाराज काय बोलतात आणि काय करतात ते। तर आता श्लोक कोण वाचते? आता तुम्ही हात वर करा आणि सांगा कोण श्लोक वाचते ते। हरी बोल। हा वाचा, रेखा माताजी वाचा, आणि सुलक्षणा माताजी तुम्ही हे ना तात्पर्य वाचा। हरे कृष्णा। सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम। श्लोक नंबर 46। ते साधुकृत सर्व अर्था ज्ञात्वा अंत्यातिकम आत्मना मनसा धारयाम आसु वैकुंठ चरणांबुज। हरे कृष्ण। एवढंच वाचायचं आहे ना माताजी श्लोक? भाषांतर भाषांतर पण वाचू? ठीक आहे। हो हो। त्यांनी सर्व धर्म नियमांचे पालन केले होते। परिणामतः त्यांनी योग्य निर्णय केला की भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल हेच अंतिम उद्दिष्ट आहे, म्हणून निरंतरपणे त्यांनी आपल्या चित्तात त्यांच्या चरण कमलांचे ध्यान केले। हरे कृष्ण। हरे कृष्णा। सर्वांच्या चरणी दंडवत। तात्पर्य भगवद्गीतेत 7.28 मध्ये म्हटले आहे, ज्यांनी पूर्वजन्मामध्ये कित्येक पुण्यकृत्य केली असतील आणि म्हणून पापफळांपासून ज्यांची मुक्तता झाली असेल, तेच केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांची आपले चित्त एकाग्र करू शकतात। पांडवांनी केवळ याच जन्मी नव्हे तर पूर्वीच्या जन्मात सुद्धा उत्तमोत्तम पुण्यकृत्य केली होती आणि त्यामुळे ते पापमुक्त झाले होते। त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांचे ध्यान करावे हे उचितच आहे। श्री विश्वनाथ चक्रवर्ती यांच्या म्हणण्याप्रमाणे जे आपल्या पापकृत्यांच्या फळापासून मुक्त झालेले नसतात, तेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा स्वीकार करण्यामागे असतात। या व्यक्तींवर वरील चतुष्टीच्या प्रदूषणाचा परिणाम असतो, त्यामुळे ते वैकुंठ लोकात भगवंतांच्या चरण कमळांचा तत्क्षणी स्वीकार करीत नाहीत।
वैकुंठ लोक हा आपल्या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे. हे आपले भौतिक आकाश दुर्गादेवी किंवा परमेश्वराची मायाशक्ती हिच्या अधीन आहे. तथापि वैकुंठ लोकांचे व्यवस्थापन भगवंतांच्या व्यक्तिगत शक्तीच्या मार्गदर्शनाखाली चालते. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. आपण श्लोक वाचलाय. आता हे बघूया, शब्द पड बघूया. तर ते म्हणजे ते सर्वजण. साधुकृत म्हणजे संतालाच शोभण्यासारखी ज्यांची प्रत्येक कृती होती असे. नंतर सर्व अर्था म्हणजे सर्व अर्थांनी पूर्ण. ज्ञात्वा म्हणजे जाणून. आणि आत्यंतिकम म्हणजे अंतिम. आणि आत्मन म्हणजे जीवाचे. आणि मनसा म्हणजे मनात. धारयात आसू म्हणजे धारण केले. वैकुंठ म्हणजे वैकुंठाचे स्वामी. चरण अंबुजम म्हणजे चरण कमळ. नंतर भाषांतर मध्ये काय सांगितलंय की त्यांनी धर्माच्या सर्व नियमांचे यथायोग्य रीतीने पालन केले होते. त्यांनी म्हणजे युधिष्ठिर महाराज हे धर्माचे चांगले पालन करत होते. त्यांचे नियमांचे यथायोग्य म्हणजे परिपूर्ण पालन करत होते. नंतर त्या कारणे भगवान श्रीकृष्णाचे चरण कमळ हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यांनी श्रीकृष्णाचे चरण कमळ हे अंतिम उद्दिष्ट त्यांचं होतं असं त्यांनी सांगितलं आणि ते करत पण होते तसे. नंतर असा योग्य निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी श्रीकृष्णाच्या चरण कमळाचे अखंड चिंतन केले. तर युधिष्ठिर महाराज हे ना यथायोग्य असे पालन करत होते सगळ्या नियमांचे रीतींचे. आणि ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचे सुद्धा हे चरण हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट होतं. असे योग्य निर्णय त्यांनी घेतला कुणी युधिष्ठिर महाराजांनी. आणि त्याप्रमाणे त्यांनी ना चरण कमळ भगवंताच्या चरण कमळाचे अखंड चिंतन केले कुणी युधिष्ठिर महाराजांनी. तर त्यानंतर मग तात्पर्यात काय सांगितलंय तर भगवद्गीतेत 7.28 मध्ये म्हटलंय. तर 7.28 कोण वाचतंय का श्लोक? 7वा अध्याय आणि 28वा श्लोक. तर त्यात पूर्वजन्माविषयी सांगितलेलं आहे. आहे का कोणाचं भगवद्गीता? हरी बोल. मम्मी वाचते. तर हरे कृष्णा भगवद्गीता माताजी वाचते मी. 28वा श्लोक. 7.28 ना. हा. एकच मिनिट. 27-28 येषां त्वगतां पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. हे पण वाचायचं का माताजी? हो हो हो. भाषांतर वाचा आणि बस. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. तर ह्या श्लोकात सांगितलंय का ज्यांनी पूर्वजन्मामध्ये जी पुण्यकर्म केलेली असतात ना ते पापातून मुक्त झालेत असं ह्याच्यात सांगितलंय. श्लोकात पण सांगितलंय आणि भागवतामध्ये पण सांगितलं. तर या श्लोकात आहे ना असं सांगितलं का पूर्वजन्म ज्याचे पुण्य 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 केले पहिल्या जन्मी आणि पूर्ण त्यांचं संपलंय संचित त्यामुळे ते हे पापकर्म संपून ह्या जन्मात भक्ती करतात असं सांगितलंय. तर त्यावरून मी एक हे सांगू शकते तुम्हाला अभंग. त्यावरून एक अभंग आहे का तुकाराम महाराज म्हणतात भाग्यवंत घरी भजन कीर्तन. तर त्याचा अर्थ असा मी पूर्णच आधी अभंग म्हणून दाखवते तुम्हाला आणि मग त्याच्यात आपण जरा थोडस विश्लेषण करूया. भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन
पूर्वजन्मी ज्याची असेल सामुद्री, पूर्वजन्मी ज्याची असेल सामुद्री, तयाचे मुखी येतसे रामकृष्ण हरी, तयाचे मुखी येतसे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. जगाचे बाजारी सर्व काही मिळेल, जगाचे बाजारी सर्व काही मिळेल, परी संत दर्शन होईल दुर्लभ, परी संत दर्शन होईल दुर्लभ, होईल दुर्लभ. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. चोखा म्हणे करा हरी जागरण, चोखा म्हणे करा हरी जागरण, नामाचा विसर न पडो दी, नामाचा विसर न पडो दी, न पडो दी. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भजन कीर्तन, भजन कीर्तन. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे का भजन पूजन कोणाच्या घरी होतं, तर ज्यांची पूर्व सामग्री आहे पुण्याची त्यांच्या घरी होतं. तर ह्याचा पहिलं सांगितलं का भाग्यवंता घरी भजन कीर्तन. तर जो भाग्यवान व्यक्ती असतो तर त्याच्या घरी हमेशा भजन कीर्तन पठण भगवद्गीता किंवा भागवतम असं त्याच्या घरी चालू असतं, भागवतम अध्यायन. आणि ते पण कसं रोज नीती नियमाने न चुकता होत असतो. तर अशी व्यक्तीचे ना अशा व्यक्तीची भगवंत वाट बघतात. पुढं काय सांगितले, त्याची वाट पाहे रघुनंदन. तर जो भजन पूजन कीर्तन भगवद्गीता वाचन भागवतम अध्ययन भक्तांचा संग जे करतो ना, तर असे भक्त आहे ना, अशा भक्ताची भगवंत स्वतः वाट बघतात. आणि ते जरी भगवंतांना भेटायला नाही गेले अशी व्यक्ती, तरी भगवंत स्वतः त्या व्यक्तीच्या घरी येऊन त्याचं हे करतात, त्याला भेटतात. आणि नंतर मग दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलंय, तर जगाच्या बाजारी, आता ह्या जगाच्या बाजारी नाही, पूर्वजन्मी ज्याची पूर्वजन्मी ज्याची असेल सामग्री, तयाची मुखी येत असे रामकृष्ण हरी. तर हे कुणाच्या मुखात येत असतं रामकृष्ण हरी, तर जो भजन कीर्तन पूजन करत असतो त्याच्याच मुखात हे येत असतात. त्याचे पूर्वजांनी जन्मजांनी खूप पुण्य केलेलं असतं, खूप भक्ती केलेली असते, खूप पूजा केलेली असते, खूप कीर्तन केलेलं असतं, भागवतम भगवद्गीता हे सगळं त्याचं पठण करून झालेलं असतं. आणि त्याच व्यक्तीच्या तोंडात काय येतं, भगवंताचं नाव येतं, काय रामकृष्ण हरी, त्याच्या मुखात रामकृष्ण हरी येत असतं. आणि त्यानंतर ते पाप त्याची आणि त्याची पूर्ण पापकर्म ही संपलेली असतात. आता तो जर त्यांनी पूर्वजन्मी खूप पुण्यकर्म केले असतील ना, त्यामुळे त्याची ही सगळी पापकर्म कमी झालेली असतात, त्यातून त्याची मुक्तता झाली असते. आणि त्याचे मन केवळ श्रीकृष्णाच्या चरणाशी एकाग्र झालेलं असतं. आणि तिसरं काय सांगितलं का, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल पण संत दर्शन होईल दुर्लभ. म्हणजे काय सांगितले, हे जे बाजार हे जे भौतिक दुकाने ह्याच्यात सगळे भेटत असतं, पण संत खरे जे संत असतात, खरे जे भक्त असतात, तर त्यांचा संग किंवा त्यांचं दर्शन खूप दुर्लभ असतं. थोडक्यात आता राधानंद स्वामी महाराज आता एवढे मोठे वही येते, तर त्यांनी एवढं सगळ्यांना दीक्षा दिलेलं, सगळ्यांना असं वाटतं त्यांना भेटावं हे करावं, पण ते ज्याच्या भाग्यात आहे त्यांनाच भेटतं. आता आम्ही एवढं घ्यायला गेलो
यात्रेला नाही गेले, पण आता आम्ही व्यासपूजेला गेलो. मनातनं वाटायचं का त्यांचं एकदा तरी दर्शन व्हावं किंवा जवळून एक व्हावं, पण इतकी पब्लिक असल्यामुळे त्यांचं दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. ज्याच्या नशिबात आहे ना त्याचं पुढे दर्शन त्यालाच होतंय. आपण नुसतं म्हणतो नाही आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे, पण नाही, जर आपल्या नशिबात असेल तर होतं. याचा अर्थ आपण नाही का हे नाही पुण्य करत नाही किंवा भजन करत नाही, कीर्तन, पण ज्याचे नशीब असतं त्याला ते भेटतं, आपल्याला दर्शन भेटतं संतांचं. तर ते पण एक संतच आहे, त्यांचं दर्शन आपल्याला दुर्लभच असतं. नंतर स्वतः चोखा महाराजांनी अभंग लिहिलेला आहे. तर चोखा महाराज काय म्हणतात का जे हरिनाम घेतं तर ते, आणि हे हरिनाम कसं घेतलं पाहिजे तर रात्रंदिवस तर चोखा म्हणे करा हरी जागरण. तर रात्रंदिवस हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनामाचं त्याला कधी क्षणभर सुद्धा विसर नाही पडला पाहिजे. आपल्याला दिवसभर तर आपण असतोच हे, पण तेव्हा आपण झोपेत जरी असलो तरी आपल्याला हरिनाम आलं पाहिजे. त्यासाठी आपण हरिनामासाठी कंटाळा नाही केला पाहिजे. आता थंडीचे दिवस आहे, आपण असं म्हणतो 4 वाजता नको उठायला, खूप थंडी असते, जप कसे करायचे. तर त्यामुळे आपण काय करतो, नाही थोड्या वेळाने करू, थोड्या वेळाने करू. माझंच मी सांगते, किती पण आपण उठायचा प्रयत्न केला ना, उठूशी वाटत नाही. उठलं का खूप थंडी वाजते, नको नको नको, आपण अजून थोडं 10 मिनिटांनी उठू, 10 मिनिटांनी उठू, असं करून करून 4 ते 5 वाजतात. मग ते आपण असं नाही केलं पाहिजे. त्याचा हरिनामाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे. आपण तात्काळ हा आपल्याला जप करायचे या हेतूने आपण काय केलं पाहिजे, लगेच मनात आलं की लगेच उठलं पाहिजे, लगेच हात धरून टाकून दिलं पाहिजे. मग आपली थंडी जाते. आपण जर घेऊन बसलो आपल्याला अजून जास्त थंडी वाजते, अजून थोड्या वेळ म्हणलं का अजून थंडी वाजते, अजून थोडं, मग असं आपलं जे वेळ जातो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, मनात आपल्याला करायचं ना 4 वाजता जप, जाग आली लगेच चला उठून बाजूला व्हा, लगेच आपलं भगवंत पण आपल्याला ते सहाय्य करतात. आणि मग आपली थंडी बिंडी त्यावेळेस आपल्याला वाजत नाही. त्यावेळेस मग आपण असं, तर हे पण सांगतात चोखा महाराज का तसं आपण आहे ना हरिनाम हे घेतलं पाहिजे, ते पण 24 तास घेतलं पाहिजे. त्यानंतर मग आता ह्याच्यात तात्पर्यात सांगितलंय ना का ज्यांनी पूर्वजन्माची कित्येक पुण्यकर्म केली असतील ना, आणि म्हणून त्यांची पापकर्मापासून मुक्तता झालेली असते. तर तेच आता सांगितलं की ज्यांची पूर्वकर्म हे पुण्य केलेलं असेल त्यांनी, त्यांचं ह्या पापकर्मातनं ते हे होतात आणि पुण्यकर्म त्यांचे वाढतात. त्यामुळे ते भजन कीर्तन करतात आणि ते केवळ भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमळाशी आपलं चित्त एकाग्र करतात. तर त्यांचं ते सगळं झालेलं असतं, त्यामुळे ते भगवंताचं चरणाशी प्रयत्न करतात हे करायचं एकत्र. नंतर अशी ही पाप कर्म आहे ना, पांडवांनी नाही, पांडवांनी केवळ याच जन्मी नव्हे तर आपले आधीच्या कितीतरी जन्म पूर्वजन्मात सुद्धा उत्तम उत्तम पुण्यकर्म केलेले असतात कुणी पांडवांनी. त्यामुळे ते सर्व पापातून मुक्त झालेले आहेत आणि त्यांनी श्री भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमळाचे ध्यान करावे हे उचित आहे. तर त्यांचे एवढे पापकर्म संपले, एवढे ते पुण्यवान आहेत, तर त्यांना ते आता श्रीकृष्णाचं चरण कमळाचे ध्यान करायला एकदम बरोबरच आहे म्हणजे. आणि त्यानंतर ह्याच्यात सांगितलंय का विश्वनाथ ठाकूर यांनी पण आहे ना ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर हे पण काय म्हणतात की जे आपल्या पापकृत्यांच्या फळापासून मुक्त झालेले नसतात ना, तेच कुठं गुंतलेले असतात तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा स्वीकार करण्यामागे ते गुंतलेले असतात. तर म्हणजे ते धर्माच्या आणि पैसा कमवणे, काम करणे यामध्ये गुंतलेले असतात आणि पुण्य कर्मातून ते मोक्ष मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न करतात. तर ते मोक्षाचं कसं मोक्ष भेटण्याची ती प्राप्ती करतात. आणि मोक्ष जरी मिळाला तर मोक्ष मिळून आपण काय करतो, स्वर्गात जातो. आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर जे काय आपलं पुण्य असतं, तर पुण्य संपत तोपर्यंतच आपण स्वर्गात राहतो. नंतर आपलं पुण्य संपलं का मग आपल्याला खाली पाठवतात. मग परत आपण ह्या जन्मामृत्यूच्या चक्रात अडकलं जातो. तर ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात का जे आपल्या पापकृत्यांच्या फळापासून मुक्त झालेले नसतात ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा स्वीकार करण्यामागे असतात. आणि ह्या व्यक्तींवर वरील चतुष्टीच्या प्रदूषणाचा परिणाम असतो. म्हणजे त्यांच्यावर हे सगळं मायेचा प्रभाव असतो आणि ते ह्याच्यात मोठेपणात असतात का पैसा कमवणं, कर्म करणं किंवा हे पुण्यकर्माचे ते नसतात ह्याच्यात, पण काम, अर्थ, धर्म ह्याच्यात असतात, गुंतलेले असतात. तर यावरून ते तर त्यामुळे ते वैकुंठ लोकात भगवंताच्या चरण कमळाचा तत्क्षणी स्वीकार करीत नाही. तर ते त्यांना ह्या गोष्टीचं एवढं हे झालेलं असतं का ते भगवंताकडे दुर्लक्ष करतात. त्यांना भक्तीचं ह्याचं काय हे नसतं का बाबा, त्यांना फक्त हेच कमवायच्या मागं असतात, कसा पैसा कमवून, कसं हे करून, कसा मोक्ष मिळवून, त्या पुण्य कमवून ते मोक्ष प्राप्त करतात. आणि त्याच्यानंतर परत या धर्तीवर पैसाच कमवतात आणि परत तेच करत राहतात आणि जन्ममुक्तीच्या चक्रात अडकत राहतात. तर त्यांना
वैकुंठ लोकात भगवंताच्या चरणात तर त्यांना काय गरज नसते, ते काय असं बघत नाही का वैकुंठ भगवंताच्या चरण हे करावं, सेवा करावं किंवा हे करावं, असं ते भगवंताचा स्वीकार करत नाही. ते ह्याचा स्वीकार करत असतात ह्या भौतिक जगात ज्या काही गोष्टी चालू त्याचा. आणि नंतर वैकुंठ लोक हा हरी बोल. हरे कृष्ण. येतो की माताजींचा माईक चालू आहे का? येतो की माताजी? हरी बोल. हा, ओके. आणि वैकुंठ लोक हा आपल्या आहे ना भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे. तर वैकुंठ लोक कुठे इथं सांगितलंय? तर वैकुंठ लोक आपल्या आकाशाच्या पलीकडे आहे. तर ते लोक दिलेत ना ह्याच्यात ते सांगितले. आणि हे आपले आकाश म्हणजे आता जे आपले आकाश आहे ना, यात दुर्गा देवी किंवा परमेश्वर मायाशक्ती हिच्या अधीन आहे हे सगळं. आणि वैकुंठ लोकांची व्यवस्थापन भगवंताच्या व्यक्तिगत शक्तीच्या मार्गदर्शनाखाली आहे. तर हे जे वैकुंठ लोक आहे तिथं कोणाचंही असतं विजय चालतं तर दुर्गा देवी आणि परमेश्वर किंवा हे जे देवी देवता आहे त्यांचे तिथं अधिकार असतात वैकुंठ लोकात. आणि वैकुंठ लोकांचे व्यवस्थापन भगवंताच्या आणि ते कोणाच्या ह्याने होतं तर भगवंताच्याच कृपेने भगवंताच्याच ह्याने ते चाललेलं असतं. भगवंतच सगळ्यांचे मार्गदर्शक असतात आणि वैकुंठ लोकांचेही तेच मार्गदर्शक आहे. तर असं या श्लोकामध्ये सांगितलेले आहे का वैकुंठ लोक आपल्या भौतिक ह्याच्या पलीकडे आहे. वैकुंठ लोक हे मार्गदर्शन चालते आणि ते अरे बापरे मध्येच फोन आला. हरे कृष्ण. करत नाही ते आणि वैकुंठ लोक आपल्या भौतिक आकाशाच्या पलीकडे असं सांगितलंय. तर हा श्लोक इथे संपलाय. तर आपण आता थोडस भजन वगैरे घेऊ. मला प्रभूजीने सांगितलं पण मला काय एवढं थोडं सांगता येत नाही. मला जे हाल सांगतात तेवढं मी थोडं थोडं ह्याच्यावर सांगितलं. तर आता मोरे प्रभूजी आहे का? हरे हरी कृष्ण. बोल. बोला माधवी. प्रभूजी तुम्ही थोडं बोला ना. हा प्रभूजी ना हा, तब्येत ठीक छान नाही ना. छान छान सांगितलं तुम्ही. छान हे अहो, काय भजन मला नाही हो. तुम्ही अनुरूप थोडस बोला ना. अनु आता आहे ना प्रभूजीने मला हा, सांगितलं तब्येत ठीक नाही. तर म्हटलं बरं. ठीक आहे मी एक 10-15 मिनिट काहीतरी सांगेन. मग तुम्ही हम्म, थोडस हम्म. बोला वाटल्यास नंतर मग एखादं भजन वगैरे घेऊ आपण. तो पण ते बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी ते तो अभंग बघा बरं मिळतो का तुम्हाला? हा सुंदर ते द्या ना. नाही रूप बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ते तो कोणता रूप पातालोचनी. हा रूप पातालोचनी सुख झाले हो सारा. हम्म. ते म्हणायचं का? हरे कृष्ण. हा तो आहे का ते तुमच्या? म्हणू तो शकते शोधा मी. तोपर्यंत. मला शोधायचं काय पाठ आहे ना आपलं सगळं. अच्छा अच्छा अच्छा. तर हेच इथं पांडवांसंदर्भात जो मागच्या श्लोकामध्ये अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष याच्या संदर्भात जे सांगितलं होतं तेच पुढे कंटिन्यू प्रभुपाद सुद्धा सांगतायत की धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये जर अडकून राहिलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे आपण याच्या परे गेलं पाहिजे. याच्यापासून जे चतुष्टी सांगितलं, चतुष्टी म्हणजे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचं प्रदूषण आपल्यावरती आहे. कारण हे कुठे आहे? भौतिक जगामध्येच ह्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक जगामध्ये पूर्णपणे शुद्ध रूपामध्ये जीव असतो असं सांगितलं. त्यामुळे इथे हे कैतव धर्म सांगितलेलं आहे. हे यांच्या परे आपण गेलं पाहिजे तरच आपल्याला भगवंताच्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. नाहीतर जर आपण भौतिक जगात राहिलो ह्या अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष मध्ये तर आपल्याला जी देवी आहे कोणती दुर्गा देवी यांचं नियंत्रण असतं. ती भगवंतांची शक्तीच आहे. त्यांचं नियंत्रण असतं. त्यांच्या नियंत्रणाखालीच आपल्याला राहावं लागेल. तिथे आपल्याला कोणतंही सुख मिळणार नाही. कारण ते वैकुंठ नाही. आणि जिथं वैकुंठ नाही तिथे काय असतं? कुंठ असतं. तिथं दुःख असतं. आणि भगवान सांगतात की हे जग हे काय आहे? दुःख दोषानु दर्शनम आहे. म्हणून आपल्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती करायची आहे. ज्या ठिकाणी भगवंतांची वैयक्तिक शक्ती म्हणजे कोणती शक्ती? राधाराणीची शक्ती जी आहे पराशक्ती अपराशक्ती तिचा तिथं काय असतो? अधिकार असतो. त्यामुळे त्या शक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण राहिलो तर आपल्याला वैकुंठ मध्ये जे सुख मिळतं वैकुंठाचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळू शकतो. तोच आनंद आपण इथे सुद्धा घेऊ शकतो जर आपण आध्यात्मिक दृष्टीने प्रगत असो. भगवंतांच्या भक्तीचा भक्ती म्हणजे कोण आहे? भगवंताची एक शक्तीच आहे. राधाराणीची एक कृपा आहे. राधाराणी शक्तीच्या आश्रयाखाली असो तर आपल्याला भौतिक जग सुद्धा वैकुंठाप्रमाणे आपल्याला भासतं. जसं आपण ज्यावेळी मंदिरात जातो जसं माताजीने सांगितलं आपण जीवीला गेलेलो आम्ही तर तिथं आठवणच येत नव्हती भौतिक जगाची.
असं वाटत होतं ते आम्ही वृंदावनमध्ये आलो. सगळीकडे भक्तच भक्त, जवळपास 20,000च्या आसपास भक्त होते. सर्व तिथे वृंदावन, व्रज, बरसाना आणि त्याचबरोबर रावळ, सर्व क्षेत्र तिथं निर्माण केले महाराजांनी. जिकडे जाईल तिकडे भक्तच भक्त. एवढे भक्त होते ना, असं म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हते, एवढे भक्त. तुम्ही जो प्रोग्रामचा फोटो वगैरे पाहिला असेल तर ते एवढं भरलेलं होतं पूर्ण महाराजांच्या ज्यावेळी व्यासपूजेच्या वेळेला. पूर्णपणे ते क्षेत्र भरलं होतं. मदन मोहन मंदिर, ते तिथे गेल्यानंतर आठवणच येत नाही आपल्याला, ते कुठे आपण भौतिक जगात नसल्यासारखंच वाटतं. अशा प्रकारे आपण हे वैकुंठ काय आहे तर प्रभुपादांनी सांगितले की आपण मंदिर, भगवंतांच्या भक्तांचं जिथं स्थान आहे तिथं ते वैकुंठ आहे. आणि त्या ठिकाणी भगवंतांच्या शक्तीचं म्हणजे राधाराणीच्या व्यवस्थापन असतं. त्यामुळे तिथे आपल्याला वैकुंठाप्रमाणे आपल्याला ते भासतं. अशा प्रकारे इथे याचा मतितार्थ आहे. आणि ऑलरेडी पांडव जे आहेत, युधिष्ठिर महाराज आणि 4 पांडव यांनी ऑलरेडी भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतलाय, जो चरणाभुंज चरण अंबुजम असं सांगितलं की जे वैकुंठाचे जे अधिपती आहेत त्यांच्या चरणाचा आश्रय यांनी घेतला असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे, सर्व पापातून ते मुक्त झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, जो पण आपल्याला हे भौतिक शरीर आहे, मन, बुद्धी आणि अहंकार आहे, भौतिक शरीर जरी गेलं तरी मन, बुद्धी, अहंकार हे आपल्यासोबत असतात. भौतिक शरीर नसलं तर जो पण हे मन, बुद्धी, अहंकारामधून आपण मुक्त होत नाही तो पण आपण वैकुंठाची प्राप्ती होऊ शकत. मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर आपल्या सोबत असतं आणि पुढील जी चेतना मन, बुद्धी, अहंकारामध्ये जी असते त्यानुसार आपल्याला शरीर मिळत असतं. जो पण हे मन, बुद्धी, अहंकार हे सुद्धा शुद्ध होत नाही तो पण आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होत नाही. हेच शुद्धीकरण पांडवांनी केलं होतं, कारण त्यांनी ऑलरेडी जन्मोजन्मी भगवंतांचा आश्रय घेतला होता आणि इथे ते फक्त भगवंताच्या लीलेमध्ये एक विशेष सहाय्य करण्यासाठी आले होते. त्यामुळे ते आपापल्या धामाशी जाण्यासाठी त्यांनी मार्गस्थ झाले. अशा प्रकारे इथे याचा मतितार्थ होतो, जो आपल्याला याच्यातून काय घ्यायचं आहे तर आपल्याला आपण ऑलरेडी पूर्वी जन्माची काहीतरी सुकृती होती पांडवासारखी, म्हणून आपण इथे भक्तीमध्ये आलोय. भगवंतांचं प्रभुपादांचं हे इस्कॉन सारखी संप्रदाय आपल्याला प्रमाणित मिळालेला आहे. हे आपलं भाग्य समजून आपण ऑलरेडी जे सिद्ध झालो आहे ते फक्त सिद्धता प्राप्त करायची पांडवाप्रमाणे. त्यांनी जसं चरणांचा आश्रय घेतला होता तोच चरणाचा आश्रय आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच चेतनेमध्ये आपल्याला इथून मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी आपल्याला महाजनांचा आश्रय घ्यायचा. महाजन येईन गतासोबत. आणि महाजन कोण आहे तर आपले गुरु महाराज. आपल्या गुरु महाराजांना चरणाचा आश्रय घ्यायचा, आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही. गुरु महाराज आपोआप घेऊन जातात. फक्त गुरु महाराजांचा उपदेश, रघुनाथ स्वामी महाराज म्हणतात मी तुम्हाला दीक्षा देतोय, हे नियम आहेत, 4 नियमांचं पालन, दासानुदास भाव, जपा आणि सेवा, हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही माझ्या आश्रयाखाली आहेत, मी तुम्हाला घेऊन जातो. पण या नियमांचं पालन करण्यामध्ये तुम्ही कमी जास्तपणा केला तर त्याची जबाबदारी मी घेत नाही, असं स्पष्टपणे लोकनाथ स्वामी महाराज सांगतात. त्यामुळे त्याचा अपराध हे मला लागणार नाही किंवा त्याचा बाब मला लागणार नाही आणि ते मी घेणार सुद्धा नाही, ते तुम्हालाच भोगावं लागेल, ह्या स्पष्ट भाषेत लोकनाथ स्वामी महाराज म्हणतात. तर तुम्ही माझा आश्रय घेतलाय तर मी जे उपदेश दिलेत त्याचं जर तुम्ही पालन करताय तर तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार प्रभुपादांच्या जवळ. म्हणून आपल्याला महाजन येणं गतासोपंत हे आपल्याला करायचं आहे. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला एक्सप्रेस हायवे आपल्यासाठी तो तयार आहे. आणि ह्याच्यातून आपण दुसरीकडे गेलो, देवी देवताकडे गेलो, आता मार्गशीर्ष सुरू आहे तर मग मार्गशीर्ष मध्ये आपण लगेच दुसरीकडे वळतो, देवी बसले की तिसरीकडे वळतो, गणपती बसले की तिकडे वळतो. अशा प्रकारे जर आपण नाही का इकडे तिकडे करत राहिलो तर मग आपला मार्ग काय होतो, मग हळूहळू हायवेवरून आपण परत पाऊल वाटेकडे जात. तर ही चेतना भावना आपली पाहिजे की भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी आपण देवी देवतांचा आश्रय घेऊ शकतो, त्यांना प्रार्थना करू शकतो. परंतु त्यांच्याकडे हे भौतिक जगामध्ये सुखी करा, मला हे द्या ते द्या, ह्या भावनेने कधीच जाऊ नये. फक्त प्रभुपाद म्हणतात भगवान श्रीकृष्ण, राधा राणी हेच आपले काय आहेत, एकमेव लक्ष असलं पाहिजे. तर आपलं लक्ष एक फिक्स असेल तर आपला मार्ग हा व्यवस्थित होतो, आपण लक्ष केंद्रित होऊन आपण त्याला पोचू शकतो पण ते आपल्याला गंतव्य प्राप्त होऊ शकतं. तर हे खूप महत्वाचं आहे. हे जर आपल्याला नाही कळलं तर आपण इथेच अडखळत राहू शकतो. म्हणून लक्ष आपलं महत्वाचं आहे. प्रभुपादांचे लक्ष आपल्याला दिले, मग आपली प्रोसेस जी आहे, मग जो मार्ग जो आहे तो अडखळीत जरी असला तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला वैकुंठ गाठायचं, तिथं आनंद आहे, सुख आहे, आपल्याला सर्व काय मिळणार आहे, तिथं कल्पतरूनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी इच्छा पूर्ण होणार आहेत, भगवंतांची सेवा करायला मिळणार आहे.
हे जेव्हा लक्ष मिळतं, जसं आपण वृंदावनला जातो त्यावेळेस ट्रेनमध्ये किती आपल्याला हे येतात, किती असुविधा येतात, हे येतं ते येतं, जागा मिळत नाही, कोणतरी आडवं येतं, कोणतरी भांडायला येतं, पण आपण सर्व सहन करतो कारण आपल्याला वृंदावन जायचं आहे, वृंदावनमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. ते लक्ष आपलं फिक्स असतं. त्यामुळे प्रोसेसमध्ये किती अडथळा आला तरी आपण ते सहन करतो. ज्यावेळी आपण हे सहन करू की बाबा हे नाही का जपामध्ये आपल्याला त्रास होतोय, सेवा करताना त्रास होतोय, भक्तामध्ये थोडस उच्च नीच होतं, कमी होतं, हे ज्यावेळी आपण सहन करू ना, हे तर कधी सहन करू जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपला गोल भगवंत आहे, आपल्याला इथं अडकत बसायचं नाही, भगवंतांची प्राप्ती करायची. त्यावेळी आपण इकडे दुर्लक्ष करून सर्व सहन करतो आणि सर्वांशी एकोप्यानं चांगल्या प्रकारे राहतो आपण, तरच मग आपला मार्ग हा मार्गस्थ होऊ शकतो, जसा ह्या पांडवांनी केलेला आहे. त्यांनी कुठेच अडकले नाहीत. सर्व दुर्योधन असो, कुठली कंपनी असो, त्यांचा निपात केला भगवंतांच्या आश्रयाखाली. ते सुद्धा करायला तयार नव्हते. ते आम्हाला 5 गाव मिळाले तरी चालले असते, परंतु भगवंताची इच्छेमुळे त्यांनी युद्ध केलं, भगवंतांच्या इच्छेनुसार राज्य केलं, भगवंत गेले तेही निघाले. ही अशी आपली भावना पाहिजे. आपल्याला इथे अडकून राहायचं नाही, चिकूच्या बियासारखं स्वच्छ राहायचं, त्या आंब्याच्या कोळीसारखं गुरपडत राहायचं नाही. हाच याच्यातून आपण मतितार्थ घेऊ शकतो. हरे कृष्ण. तर आपण माताजीकडे जाऊ. माताजी खूप सुंदर 2 अभंग सादर करतील. कोणाला इच्छा असेल तेही सादर करू शकतात. आपल्याला 15-20 मिनिटं आहेत. हरे कृष्ण. हरे हरे. रूप पातालोचनी सुख झाले साधन. तर हा हे पंचपदीमध्ये येतं. रूप पाहता लोचनी या, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन, सुख झाले हो साजनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, मानुनी विठ्ठली आवडी, मानुनी विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आ सर्व सुखाचे आगर, ग पद सा रे ग रे सा साध पग रे सा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप छान. तर हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे की नाही? छान माताजी, सुंदर. खूप छान. हा. छान छान. हरे कृष्णा. तर अर्थ सांगा याचा काय काय म्हणतात माऊली? ते म्हणतात का रूप रूप तुम्ही कोणी तुम्ही हे जे भगवंताचं रूप आहे ते तुमच्या डोळ्यात साठवा, तुमच्या लोचनाने ते रूप तुम्ही पहा, आणि ते रूप तुम्हाला तुम्ही पाहत राहा पाहत राहा पाहत राहा, तेव्हा तुम्हाला त्या रूपाचा आनंद भेटन आणि तुम्हाला त्याचं सुख लागन, असं ते सांगतात. का ते त्यांना म्हणतात का साजन म्हणतात का तुम्ही रूप तुमच्या डोळ्यात साठता आणि जे तुम्ही निरंतर पाहता, तर ते रूप इतकं असं पहा तर ते तुमच्या हृदयात साठलं पाहिजे, तुमच्या डोळ्यात साठलं पाहिजे, तुमच्या मनात साठलं पाहिजे, त्यामुळं तुम्हाला खूप सुख भेटल, असं सांगत होते. नंतर ते काय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी, म्हणजे ते बहुत सुकृत म्हणजे सगळ्यांचं बहुत सुकृताची. तुम्ही सांगा प्रभूजी, बहुत सुकृताची म्हणजे चांगले. आता हा भाऊ सुकृत म्हणजे पूर्वजन्मांचं आपल्याला जे पुण्य आपल्याला मिळालंय, आपण जे केलंय म्हणून आपल्याला हे भक्ती भेटली, हा अगं नाही का? आता लेक्चर चालू आहे. हा जो संदर्भ आहे ना ह्या अभंगाच्या श्लोकाचा, तो इथे येतो आपल्याला पांडवांनी सांगितलेलं आहे इथे सांगितलेलं आहे की प्रभुपाद म्हणतात की पांडवांनी ऑलरेडी पूर्वजन्मामध्ये सुद्धा पुण्यकर्म केले होते, म्हणून त्यांना हे भगवंताचे चरण कमळ आवडत आहेत, त्यांच्याकडे त्यांची ओढ आहे. बहुत सुकृतांची जोड. किती तर जन्मापासून आपण ह्या गोष्टी सुकृत साठलेला आहे आपला हळूहळू हळूहळू भक्तीचा, म्हणून आपण ह्या भक्तीकडे आलेलो आहे. जसं म्हणलं जातं नाही, हो बत स्वपोच गरियान या जीवाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहू संस्नार्या. तर ज्याच्या मुखावरती नाम आहे ना त्याने ऑलरेडी सर्व गोष्टी केल्या, जसं माताजी म्हणले की त्याने सर्व केलेलं असतं, तपस्या केली असते, वेदांत पठन केलं असतं, गंगेमध्ये स्नान केलं असतं, यज्ञ केलेला असतात, सर्व गोष्टी केलेल्या असतात, तरच काय होतं तो ऑलरेडी त्याच्या मुखावरती नाव येऊ शकतं, नाहीतर असं नाव येत नाही. म्हणून ही बहुत सुकृतांची जोडी, म्हणून भगवंतांचं नाम आपल्याला आवडतंय, आपण हरिनाम करतोय आणि भगवंत आवडतायत, हा त्याच्या पाठिंबाचा अर्थ आहे. हरे म्हणजे कृष्ण. तेच या प्रभूजी शेवटच्या सांगतात. वेळ काय म्हणतात? खूप पुण्य केल्यामुळे त्याला ते येतं तोंडात, भगवंताचं नाव येतं, म्हणून त्याला विठ्ठलाची आवड लागते, असं सांगितलंय. नंतर सर्व सुखाचे आगर, म्हणजे सर्व सुखाचं हे आगार आहे, भांडार आहे, हे जे हरिनाम सगळं सुखाचं भांडार आहे, असं सांगितलंय ना. तर ते असं त्यांनी सांगितलं सगळं सुखाचं आणि बाप रुक्मा देवीवर असं सांगितलंय का ते सुखाचे भांडार आहे, ते बाप ह्याच्या सांगितले. त्याचा अर्थ तुम्ही सांगा प्रभूजी आता पुढचा, बाप रुक्मा देवीवर त्याचं सांगा. बाप रुक्मा देवीवर म्हणजे रुक्मिणी देवीचा वर म्हणजे कोण आहे? विठ्ठल. विठ्ठल हेच काय आहेत? सर्व सुखाचे आधार आहेत, कारण ते सच्चिदानंद आहेत. भगवंत हे सच्चिदानंद आहेत, परमानंद तो आहेत, त्यांच्यामध्ये ऑलरेडी सुख आहे, सुखाचे आगार आहेत. आगार म्हणजे साठा, त्यांच्यापासूनच सर्व काय होतं आपल्याला मिळत असतं. त्यांचा जेव्हा आपण आश्रय घेतो, त्यांच्या जर आग्रामध्ये आपण गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे? सुख आनंद मिळणार. म्हणून इथं काय म्हणतात, वैकुंठाला गेलं पाहिजे आपलं, जिथं कुंठ नाही, तिथं आनंदी आनंद आहे, जे वैकुंठ आहे. तर अशा ठिकाणी भगवंत राहतात, ज्या ठिकाणी सगळीकडे आनंदी आनंद असतो. म्हणून जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहेत तिथं संत असतात, आणि ते संतांच्या पदस्पर्शाने आणि भगवंतांच्या येण्याने काय होतं, ते तीर्थक्षेत्र बनतात आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. म्हणून तीर्थक्षेत्राला आपण का जातो, तर ह्या दुःखातून कुठेतरी आपल्याला सुखाचा आनंदाचा अनुभव मिळावा म्हणून. तर अशा प्रकारे हे सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, म्हणजे हे विठ्ठल भगवान श्रीकृष्ण हे सुखाचे आगर भांडार आहेत. हरे कृष्ण. दुसरा घ्या तुकाराम महाराजांचा या संदर्भात एखादा असेल अभंग तर. रूपावरच घेते, रूपी रजडले लोचन, का दुसरा घ्यायचा, गीतेचा घ्यायचा का? गीता हा घ्या गीते संदर्भात असेल तर तो घ्या. आपुले हिता असा आहे का? तो आहे का आपुले हिता? आपल्या इथं पण आहे, तो मागच्या वेळेस म्हटले त्यांनी जो हा अशी ठीक जागता. या दुसरा घ्या.
तर याच्यात गीतेविषयी सांगितलंय का? हा, तो पण कोणी तर दुसरा घ्या, किंवा मग हे अलका हा, पवार माताजी यांनी गीतेवरती एक खूप कविता कोणाला म्हणायचं असेल आहे तर म्हणा सांगितलंय. अभंग एखादा. ती सादर करतील एखादी कविता. तो पण कोणी तर दुसरी तयारी करू शकता, एखादा अभंग घ्या. तो पण माताजी बोलतो, बोला. या माताजी नाही का आज मागच्याच कोण? अभंग म्हणलेल्या माताजी नाही का? शत्रुपा माताजी का? ते शतरूपा माताजी आहे का? येतील येतील, शतरूपा त्या पण माताजी येतील. अभंग म्हणा त्या एक, पण तुम्ही येतील. छान म्हणता. हो माताजी आहे. तुम्हाला अभंग आता त्याच्यावर नाही ना माताजी. नाही हो, कशाचं, मला तर काही येत नाही, मी आपल्या असं साधं गातो. ते काय गायन छान करता, करा वैष्णव करा. गीत काय म्हणू शकता माताजी, एक वैष्णव गीत म्हणू काय? हा म्हणा की. तुम्ही म्हणा आधी, मग म्हणते मी. की म्हणू हा, आता? तुम्ही म्हणा, 1-5 मिनिटं, त्यानंतर त्या म्हणतील. नंतर अलका पवार बरं. माताजी गीतेवरती एक कविता लिहिली, ते सादर करते. चला, हरी आता बोल. रूपावरच सांगते मी तुम्हाला, रूपावरचे का अभंग म्हणते. का तर आता काय सांगितले आपल्याला, का रूपाचं ध्यान करायला सांगितले, मगाशी सांगितले रूपाचं ध्यान कराय, मन लावायला विठ्ठलाच्या मुखावर. तसं आता त्याचाच पुढचा अभंग आहे, रूपी जडले लोचन. तर आपले लोचन रूप कसं जोडलं ते सांग. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, पायी स्थिरा वले मन, पायी स्थिरावले मन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, देह भाव हारपला, देह भाव हारपला, आ आ आ आ देह भाव हारपला, देह भाव हारपला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, कळो नाये सुख दुःख, कळो नाये सुख दुःख, तहान हार पली भूक, तहान हार पली भूक, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्श नामाभूती, तुझ्या दर्शनामाभूती, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, रूपी जडले लोचन,
रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन जडले लोचन जडले लोचन. हरे कृष्ण. हरी बोल, जय हो. हरी बोल हरी बोल हरी बोल. हरे कृष्ण. आता दिवस हे कोणते चतुर्वा याच्या अर्थ वाचता? थोडक्यात याचा अर्थ सांगते. हरी बोल. हा, याच्यात वाचा अर्थ वाचा. काय सांगितलंय का जे रूप तुमच्या रूपी माझं लोचन जडलेलं आहे आणि तुमच्या पायी माझं मन स्थिरावलेलं आहे आता असं सांगितले. आणि मी देहभान पूर्ण विसरून गेले. मग त्याला मला देहाचा पूर्ण विसर पडलेला आहे आणि मी तुमच्या पायाचा हे घेतलाय, चरणाचे तुमच्या हे घेतलेलं आहे, आश्रय घेतलाय असं सांगितले. आणि नंतर काही कळत नाही मला, दुःख सुख काही कळत नाही मला. मी फक्त तुमच्या चरणाचा आश्रय घेतला आणि मी तुमच्यातच तल्लीन झालो असं सांगितलं. नंतर तुकाराम महाराज काय म्हणतात का मी त्यातनं परत नाही यायचं. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं का तुम्ही जे चरणाचा आश्रय घेता त्यातनं तुम्ही मागे नाही गाव, त्याच्यातच थांबा, भगवंताच्या चरणाचाच आश्रय घ्या आणि भगवंत धामच प्राप्त करा असं शेवटच्या ह्याला सांगितलंय तुकाराम महाराजांनी. हरे कृष्ण. जय हो. हरे कृष्ण. छान. कृष्ण आजच्या प्रभुजी. ह्याला अनुसरूनच तुम्ही म्हटलं माताजी अभंग म्हटला. हम्म. छान सांगितलं खूप अगदी खूप छान. चतुर्पा हरे माताजी कृष्ण. म्हणा चतुर्भा माता वैष्णवी. घ्या आपण एखादं असेल तर. प्रभूजी गोपीगीत घेते काय सॉरी आपलं वैष्णव गीत. कोणतं घेताय? राधाकृष्ण प्राणमोर म्हणू का प्रभूजी? घ्या घ्या. हा घ्या, सिंगल घ्या. हरे कृष्ण. 3-4 मिनिटं राहिले त्यांना. ओके. वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. राधा कृष्ण प्राणमोर युगल किशोर, राधा कृष्ण प्राणमोर युगल किशोर, जीवने मरणे गती हार नाही मोर, जीवने मरणे गती हार नाही मोर, राधा कृष्ण प्राणमोर युगल किशोर, कालिंदी रकुले केली कदंबे रवना, रतन वेदीरा उपर बसा बधुजना, राधा कृष्ण प्राणमोर युगल किशोर, श्याम गौरी अंगे दिवा चंदने गंध, चामर ढुलाव कबे हिरिब मुख चंद्र, चामर ढुलाव कबे हिरिब मुख चंद्र, गाथिया माल तिरमाला दिबदो हरगले, अधरे तुलिया दिब कर्पूर तांबूले, अधर तुलिया दिब कर्पूर तांबूले, ललिता विशाखादि यथ सखी वृंदा, अज्ञाय करीब सेवा चरणारविंद, अज्ञाय करीब सेवा चरणारविंद, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दासेरनुदास, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दासेरनुदास, सेवाभिलाष करे नरोत्तम दास,
सेवाभिलाष करे नरोत्तम दास राधा कृष्ण प्राण मोर युगल किशोर राधा कृष्ण प्राण मोर युगल किशोर. हरे कृष्णा. थँक्यू माताजी, प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. अर्थ मराठीमध्ये आहे का माताजी हो हो त्याचा? वाचते. हा, वाचा वाचा, पटपट वाचा. हा. युगल किशोर श्री श्री छान राधा आहे. कृष्ण ही मेरे प्राण है. जीवन मरण में उनके अतिरिक्त मेरी अन्य कोई गति नहीं है. कालिंदी यानी यमुना के तट पर कदम्ब के वृक्ष के वन में मैं इस युगल जोड़ी को रत्नों के सिंहासन पर विराजमान करूंगा. मैं उनके श्याम तथा गौर अंगों पर चंदन का लेप करूंगा और कब उनका मुखचंद्र निहारते हुए चामर डुलाऊंगा. मालती पुष्पों की माला गूंथकर दोनों के गले में पहनाऊंगा और कर्पूर से सुगंधित तांबूल उनके मुख कमल में अर्पण करूंगा. ललिता और विशाखा के नेतृत्वगत सभी सखियों की आज्ञा से मैं श्री श्री राधा कृष्ण के श्री चरणों की सेवा करूंगा. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु के दासों के अनुदास श्रील नरोत्तम दास ठाकुर दिवय युगल किशोर की सेवा अभिलाषा करते हैं. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्णा. खूप छान. नरोत्तम दास ठाकूरांचं भजन आहे. खूप सर्व गेल्यानंतर ऍक्च्युली नरोत्तम दास ठाकूर यांनी प्रचार केला पुढे. कारण स्वतः चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं नरोत्तम नरोत्तम बोलू लागले ना, आणि त्यावेळी नरोत्तम कोणच नव्हतं. त्यानंतर ते आले. चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं प्रेम जे होतं त्या नदीमध्ये ठेवलं होतं. ते त्यांना ज्यावेळी मिळालं त्यावेळी ते भावविभोर झाले आणि वृंदावनला गेले. आणि आपल्याला माहित आहे किती सुंदर त्यांनी ग्रंथांची रचना केली. खूप सुंदर. आणि ते विरहामध्ये खूप त्यांनी सर्व आचार्य गेल्यानंतर त्यांनी हे भजन लिहिले आहेत. तर त्यांची भजनं खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. चला आता बघा माताजी. हा बोला. कोण आहे? कोण बोलतंय? प्रभूजी, मी एक भजन गाते आजच्या विषयाला धरून आहे. म्हणून एक न बुजिनो प्रभू. तर चरणांचं वर्णन आले भगवंतांच्या. तर एवढा एक वैष्णवगीत घेऊया. कोणाकडे असेल वैष्णवगीत तर काढा. एक न बुझिनो प्रभु तोमार चरण अशोका भयामृत पूर्ण सर्व खल सकल छाडिया तुवा चरण कमाले पाडियाची आम्ही नाथ तव पद तले तव पाद पद्मनाथ राखिबे आमारे आर राख करता नाही ए भव संसारे आम्ही तव नित्य दास जाणून बार आमार पालन भार एखण तो मार बड दुःख पाईयाची स्वतंत्र जीवने दुःख दूर गेलो पदवरने जे पद लागिया रमा तपस्या करीला जे पद पाईया शिवत्व लाभिला जे पद लाभिया ब्रह्मा कृतार्थ होईला जे पद नारद मुनी
हृदये धरिला सेविचे अभय पद सिरते धरिया परम आनंदे नाची पद गुण गाईया संसार विपद हईते अवश्य उद्धार भक्ती विनद ओ पाद करिबे तो मार कोण बुझिनो प्रभु तो मार चरण अशोक भयामृता पूर्ण सर्व फल. हरे कृष्ण. या गीताचा अर्थ आहे, हे प्रभु, मैं अब समझ गया हूँ कि आपके चरण पूर्ण अमृत से भरे हैं तथा समस्त शोक और भय को नष्ट करने वाले हैं. अपना सर्वस्व उन चरण कमलों पर समर्पित करके मैं आपके पाद पद्मों की शरण ग्रहण करता हूँ. हे नाथ, आपके चरण कमल निश्चित ही मेरी रक्षा करेंगे. इस जन्म मृत्यु के संसार में उनके अतिरिक्त मेरा अन्य कोई संरक्षण नहीं है. अंततः मैं जान गया हूँ कि मैं आपका नित्य दास हूँ. अब मेरे पालन का पूरा भार आपके ऊपर है. आपसे स्वतंत्र जीवन व्यतीत करके मैंने दुख के अतिरिक्त अन्य कुछ नहीं पाया है, किंतु आप आपके चरण कमलों को स्वीकार करने से मेरे सभी दुख दूर चले गए हैं. आपके चरण कमलों पर स्थान प्राप्त करने के लिए लक्ष्मी जी ने कठोर तपस्या की. आपके चरण कमलों को प्राप्त करने पर ही शिव जी को अपना शिवत्व प्राप्त हुआ. आपके चरण कमल प्राप्त होने पर ही ब्रह्मा जी की इच्छाएं पूर्ण हुई. इन्हीं चरण कमलों को नारद मुनि सदैव अपने हृदय में धारण करते हैं. अभय प्रदान करने वाले उन्हीं चरण कमलों को मैं अपने सिर पर धारण करता हूँ और परम आनंद में नाचते हुए उनकी महिमाएं गाता हूँ. आपके चरण कमल निश्चित ही भक्ति विनोद का इस संसार की विपदाओं से उद्धार करेगा. तर तात्पर्यातून सांगितलंय की प्रभुपादांनी श्रीकृष्णांचे चरण कमल हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. तर हा चरण कमला संबंधी श्लोक हे होता, भजन होतं. हरे कृष्ण. माताजीने खूप सुंदर पद्धतीने आजचा श्लोकाचं विश्लेषण केलं. छान म्हणले. तुम्ही भजन छान म्हणले. शत्रुपा माताजी. हरे कृष्ण. नंतर अलका पवार माताजी ते भगवद्गीतेवरील थोडी कविता सांगतील आणि त्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे. हा. बोला माताजी. तर त्या खूप सुंदर आहे. ऍक्च्युली रोज एखादी कविता 4 ओळी विषयावरती आध्यात्मिक खरंच म्हणतात ते. ऍक्च्युली त्यांना जावदेवाच्या गावामध्ये प्रयत्न चालू आहे आपला की त्यांच्या कविता काही आपल्याला जातील काय, तर बघू. तर खूप सुंदर त्यांचं ते एक विशेष छंद आहे आणि त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. बोला. भगवद्गीतेवरती खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी पाठवलं. बोला माताजी. हरे कृष्ण. डायरेक्ट बोला आता, धन्यवाद देऊ नका कोणाची. डायरेक्ट कविता एवढा. ठीक आहे, ठीक आहे. हरे हरे. हरे कृष्ण. प्रभूजी आणि सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. सर्व संतांनी गीतेचा महिमा गायलेलाच आहे आणि मी पण माझ्या कवितेतून तो सादर करण्याचा प्रयत्न करते. शीर्षक आहे भगवद्गीता. नित्य वाचा गीता अगाध पुण्यसाठा. नित्य वाचा गीता अगाध पुण्यसाठा. गीता उच्चारिता सुकृत आले वाटात. गीता उच्चारिता सुकृत आले वाटात. स्वातंत्र्यपूर्व काळ गीता रहस्य लिही बाळ. स्वातंत्र्यपूर्व काळ गीता रहस्य लिही बाळ. भगवद्गीता भाष्य कर्मयोग प्रबळ. भगवद्गीता भाष्य कर्मयोग प्रबळ. ज्ञानेश्वरी लिही ज्ञानेश्वर गीतेचा घेऊनी आधार. ज्ञानेश्वरी लिही ज्ञानेश्वर गीतेचा घेऊनी आधार. आईसाठी गीताई विनोबाची तत्वज्ञान भाव भूदान चळवळीची. आईसाठी गीताई विनोबाची तत्वज्ञान भाव भूदान चळवळीची. हजारो वर्षापूर्वीचा ग्रंथ
जणू आजचाच प्रबंध. हजारो वर्षापूर्वीचा ग्रंथ जणू आजचाच प्रबंध. सदा प्रबोधन नसे कालातीत. सदा प्रबोधन नसे कालातीत. करी ताणतणावावर मात. करी ताणतणावावर मात. प्रश्न असो कोणताही उत्तर असे सहजही. प्रश्न असो कोणताही उत्तर असे सहजही. ऐसी गीतेची अलौकिक महती ध्यानी मणी ठेवा वचनांती. ऐसी गीतेची अलौकिक महती ध्यानी मणी ठेवा वचनांती. सुटेल भवसागराची मिठी पुण्य संचय करा गाठी. सुटेल भवसागराची मिठी पुण्य संचय करा गाठी. बद्ध जीव उद्धार शाश्वती साक्षात्कार अनुभूती. बद्ध जीव उद्धार शाश्वती साक्षात्कार अनुभूती सच्चिदानंद स्वरूपाती. जीवन जगण्याचे शास्त्र आध्यात्मिक ज्ञानाचे रत्न. जीवन जगण्याचे शास्त्र आध्यात्मिक ज्ञानाचे रत्न. ज्ञानसिद्धीचा लाभ नित्य श्रील प्रभुपाद परमपद प्राप्त. ज्ञानसिद्धीचा लाभ नित्य श्रील प्रभुपाद परमपद प्राप्त. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जय हो. छान. खूप छान. छान माता. गीतेचा आश्रय बघा, किती समाजसेवक असतील, कोणी राजकीय नेता असेल, एखादा विद्यार्थी असेल, खेळाडू असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात असेल, त्याला तो लाभ हा होतो. त्याला त्या दृष्टीने म्हणतात की नाही, भगवान म्हणतात की ज्या भावनेने तू माझ्याकडे येशील त्या भावनेने मी तुला तुझ्याशी आदान प्रदान केलं. तर गीता अशा प्रकारे आदान प्रदान करत असते. वेगवेगळ्या समाजसेवक असतील, क्रांतिकारी असतील किंवा वेगवेगळ्या यांच्यासाठी. आणि आपल्या प्रभुपादांनी विशेष करून भगवंतांना जे काय सांगायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न या गीतेतून केलेला आहे, म्हणून एवढी प्रसिद्ध ही गीता झालेली आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर वेळ झालेला आहे, थांबूया आपण. शतरूपा माताजी. शत्रुघ्न माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व वैष्णवांचे दंडवत प्रणाम. आजच्या भागवत सुबोधिनी वर्गामध्ये सर्व भक्तांचे स्वागत व आभार. खूप खूप धन्यवाद. आराध्य गोपी मातेजी आणि शंकरगण गुरुजी त्यांनी आपल्याला खूप छान कसं आपण या दुःखालयातून आपली मुक्तता करून वैकुंठ धामात जाण्यासाठी आपण गुरुंच्या चरणाचा, भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे असं खूप छान समजून सांगितलं. तर आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणू आणि 3 वेळा हरी बोल करू. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरि बोल हरि बोल. थँक्यू माताजी. थँक्यू प्रभूजी. दंडवत प्रणाम. उद्याची विकल्प सेवा अरुणा महाजन माताजी तुमची द्याल का तुम्ही? आहे माताजी आहेत. अरुणा महाजन माताजी. हो माताजी बोला. काय उद्याची विकल्प सेवा तुमची आहे म्हणजे माताजी. हो माताजी. हो माताजी. थँक्यू माताजी. हरी. चालेल माता, तुम्हीच होस्ट आहात, तर लिव्ह करा. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु भयश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आनंद कोटी कृष्ण वृंद की जय.